चौकशी अहवालाचा घोळ या महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेला आहेत मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे, भाजपचे नगरसेवक आणि मुख्य प्रवक्ते नवनाथ बन. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. नवनाथजी आपल्यापासून अर्थात सुरुवात करेल, कारण चेंबूर वृक्ष दुर्घटनेच्या चौकशी अहवालानं सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली का हो? तुम्हाला काय वाटतंय? कारण महापौर तर असहमत आहेत या अहवालाबद्दल. नवनाथजी अनम्यूट कराल प्लीज. विशालजी, अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीचा अहवाल समोर येणं. एका चिमुकल्याचा मृत्यू झाला, काही विद्यार्थी जखमी देखील झाले आणि असं असताना त्याला कोणीच जबाबदार नाहीये. म्हणजे अधिकाऱ्यांनी आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी अशा पद्धतीचे अहवाल तयार केले जातात आणि ते प्रकाशित करून एक स्वतःची कातडी वाचवण्याचं हे धोरण आहे. परंतु एक लक्षात घ्या, हा अहवाल स्वीकारला जाणार नाही. जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. आणि ज्या परदेशी नावाच्या अधिकाऱ्यांचा उल्लेख केलाय, गेली अनेक वर्ष हे परदेशी नावाचे अधिकारी एकाच डिपार्टमेंटला ठाण मांडून बसल्याचं देखील समोर आलंय. विशालजी, अतिशय गंभीर बाब म्हणजे गेल्या काही दिवसापासून वृक्ष छाटणीचं जे टेंडर असतं ते बिलो 30% म्हणजे 30% कमी आणि टेंडर घेतलं जातं. त्या अशा लोकांना टेंडर दिलं जातं ज्यांचं बिलो 30%. म्हणजे ते काम काय करतात? जे 30% कमी आणि टेंडर घेतात ते खरंच काय काम करतात हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या या दुर्घटना घडतायत. महापालिकेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला आणि हा जो अहवाल आहे हा अतिशय गंभीर आहे. खरं तर महापालिकेमध्ये आता पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या एका याच्यावर विशेष सभा घेऊन या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. कारण अधिकारी स्वतःला असं कातडी बचाव म्हणजे गेंद्याची कातडी जरी जरा मऊ असेल अशी अवस्था या अधिकाऱ्यांची आहे. एक चिमुकला मृत्युमुखी पडतो, काही विद्यार्थी जखमी होतात आणि अहवाल येतो की याच्यामध्ये कुणीही दोषी नाही. अतिशय गंभीर आहे. आणि संदीपजी देशपांडे यांनी ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला, खरं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला सांगितलं होतं की या टेक्नॉलॉजीच्या मार्फत मुंबईतल्या सर्व झाडांची तपासणी करावी, त्यांची मुळं काय, सध्या काय स्थिती आहे, अशी अद्ययावत टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे. असं असताना हे परदेशी नावाचे अधिकारी त्याला चालढकलपणा करतायत. वेळोवेळी पत्र देऊन, निवेदन देऊन देखील त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हे अतिशय गंभीर आहे आणि अशा निर्डावलेल्या अधिकारी. नक्कीच नवनाथजी, तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज आमच्यापासून दुरावलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.